उत्तर भारतातील एका गावात एक अतिशय गरीब माणूस राहत होता. त्याला 2 मुले होती. मोठा मुलगा हा जन्मापासूनच आंधळा होता आणि धाकटा मुलगा हा अशिक्षित होता. त्यानेही कधीच कोणतं काम शिकलेलं नव्हतं. तो माणूस खूप दुःखी होता. दिवसांमागून दिवस जात होते. हळूहळू तो वृद्धापकाळाकडे वळत चालला होता आणि एके दिवशी तो अंथरुणावरती पडला. त्याला माहीत होतं की त्याचा मृत्यू आता जवळ आला आहे. त्याने 2ही मुलांना आपल्या जवळ बोलावलं. मोठ्या आंधळ्या मुलाचा हात धाकट्या मुलाच्या हातात देऊन म्हणाला, "बेटा, तुझ्या भावाचा हात कधीच सोडू नकोस. मी हे नाते कधीही तोडणार नाही. मला अन्नासाठी भीक मागावी लागली तरी मी हे ओझं तुझ्यावरती सोडत आहे." धाकट्या मुलानं वचन दिलं, "बाबा, मी माझ्या मोठ्या भावाला कधीही सोडणार नाही, त्याला कितीही त्रास झाला तरी." त्यानंतर काहीच दिवसांमध्ये म्हाताऱ्याचा मृत्यू झाला. म्हाताऱ्याच्या मृत्यूनंतर धाकटा भाऊ मोठ्या भावाचा हात धरून दिवसभर भटकत असे. भिक्षा मागून जे काही मिळत असे ते तो आधी मोठ्या भावाला खायला घालत असे आणि नंतर स्वतः जेवत असे. तो आणखी काय करू शकतो? त्याची प्रकृती खूपच वाईट होती. तरीही तो त्याच्या मोठ्या भावाची पूर्ण काळजी घेत असे. तो खूप कष्टाने उदरनिर्वाह करत होता. तो अनेकदा गावात फिरायचा, पण कधीकधी त्याला भिक्षा मिळाली नाही तरी तो उपाशी राहायचा. हळूहळू धाकटा भाऊ भूक आणि कष्टाने इतका त्रस्त झाला की तो त्याच्या वडिलांनी त्याच्या मोठ्या भावाचे दिलेले वचन मोडण्याचा विचार करू लागला. एके दिवशी त्यानं स्वतः विचार केला, त्याला असे कधीच सुख मिळणार नाही आणि तो त्याच्या आंधळ्या भावाचा हात असाच किती काळ धरून ठेवणार आहे. त्याला दररोज पुरेसे अन्नही मिळत नाही. तेव्हा त्याने ठरवलं की त्याला त्याच्या आंधळ्या भावापासून सुटका करून घ्यावी. एके दिवशी तो आपल्या आंधळ्या भावाला एका घनदाट जंगलात घेऊन गेला, जिथे कोणीही येत जात नव्हतं. तो त्याला एका झाडाकडे घेऊन गेला. एक लांब दोरी घेतली, त्याला खोडाला बांधलं आणि म्हणाला, "भाऊ, मी लवकरच परत येईल आणि तुला सोडेन." असे म्हणत धाकटा भाऊ पळून गेला. त्याने त्याला जंगलात सोडून दिलं, पण जो एखाद्या गंभीर समस्येतून सुटला आहे असा विचार करू लागला. पण मोठ्या भावाला कल्पनाही नव्हती की त्याचा धाकटा भाऊ परत येणार नाही. तो त्याची वाट पाहत राहिला. पण बराच वेळ झाला, धाकटा भाऊ परत आला नाही. तेव्हा मात्र मोठा भाऊ खूप काळजीत पडला. त्याला कळलं की त्याच्या भावानं त्याला कदाचित फसवलं आहे आणि त्याला या घनदाट जंगलामध्ये बांधून ठेवलं आहे आणि तो आता कधीच परत येणार नाही. रात्रीच्या वेळी सर्व बाजूंनी जंगली प्राण्यांचे आवाज ऐकू येत असल्याने तो मोठ्याने रडू लागला. तो भीतीने थरथर कापू लागला. मग अचानक त्याला आठवलं की त्याच्यासोबत एक चाकूही तो घेऊन आला होता. आंधळा माणूस त्याच्या बंधनातून मुक्त झाला. त्याने सोबत जो चाकू आणला होता त्यानं तो दोर कापून काढला. त्याने आपले ते बंधन तोडून टाकले आणि लगेच झाडावरती चढून बसला आणि सर्वात उंच फांदीवरती गेला. काही वेळाने आंधळ्या माणसाला असं वाटलं की जणू काही जंगली प्राणी त्याच झाडाखाली जमले आहेत. प्रत्येक प्राणी तिथे येऊन आपली कहाणी सांगत होता. एक प्राणी म्हणाला, "भाऊ चित्ता, मला काहीतरी नवीन सांग." चित्ता म्हणाला, "ठीक आहे प्रिय भाऊ, ये आणि बस, मी तुला काहीतरी नवीन सांगतो." ते सर्व जमले आणि बसले. मग चित्ता म्हणाला, "भाऊ, नवीन गोष्ट अशी आहे की जर एखाद्या आंधळाने आपण ज्या झाडाखाली बसलो आहोत त्या झाडाची थोडीशी साल सोडून त्याचा रस त्याच्या आंधळ्या डोळ्यांना लावला तर त्याची दृष्टी परत येईल."
आणि त्याला एक नवीन जीवन मिळेल. झाडाच्या उंचावरती उंच फांदीवर बसलेला तो आंधळा भाऊ हे त्यांचे बोलणे अगदी लक्ष देऊन ऐकत होता. ही रहस्यमय गोष्ट ऐकून तो खूप आनंदित झाला. त्यानं एक साल काढली आणि झाडाची एक छोटीशी मऊ साल तोडून ती चिरडली आणि रस त्याच्या डोळ्यांना लावला. रस त्याच्या डोळ्यापर्यंत पोचताच अंधार नाहीसा झाला. आंधळ्या भावाला वाटले की जणू त्याचे जग बदलले आहे. त्याची हरवलेली दृष्टी परत आली. त्याला नवीन जीवन मिळाले. तो खूपच आनंदी झाला. आता तो पाहू शकत होता. त्याच दरम्यान हळूहळू झाडाखाली आणखी अनेक धोकादायक प्राणी जमले. एका प्राण्याने म्हटले, भाऊ लांडगा, आता तूही काहीतरी नवीन सांग, पण तू जे काही सांगशील ते खोटे नसावे. लांडगा म्हणाला, मी तुला एक रहस्य सांगतो. जंगलाबाहेर एक शहर आहे. तिथले लोक गूढपणे कुबडे आणि कुरूप झाले आहेत. या बदलाचे कारण कुणालाही माहीत नाही. एके दिवशी सकाळी तो उठला आणि त्याला स्वतःला या अवस्थेत आढळले. तो कोणतंच काम करू शकत नव्हता. तो शांतपणे पडून राहिला होता आणि त्याची मुलेही मरण पावली होती. भाऊ लांडगा, या मानसिक समस्येवरती उपाय काय आहे? हे एक रहस्य आहे जे माझ्याशिवाय कुणालाही माहीत नाही. फक्त मलाच माहीत आहे की उत्तर भारतातील टिहरी नदीच्या काठावरती एक पिंपळाचे झाड आहे. त्या झाडाच्या पोकळीत एक काळा साप राहतो. जर कोणी त्या सापाला दूध पाजले तर साप शहर सोडून जाईल आणि सर्व रहिवासी त्यांच्या मूळ स्वरूपात परत येतील. त्यांचा अहंकारही नाहीसा होईल आणि त्यांची संततीही जिवंत राहील. लांडग्याचं हे बोलणं ऐकून सिंहालाही एक गुपित आठवू लागलं. तो म्हणाला, ऐका भावांनो, मी तुम्हाला एक गुपित सांगणार आहे. ते जर कोणत्याही मानवाला कळले तर त्यांना त्याचा खूप फायदा होऊ शकतो. आपण मानव नसल्यामुळे आपल्याला या गुपिताचा फायदा होऊ शकत नाही. या राज्याची राजकन्या अनेक दिवसांपासून आजारी आहे. राजा तिच्यावरती खूप प्रेम करतो. राजाने तिच्यावरती उपचार करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. अनेक डॉक्टर आणि हकीम तिच्यावरती उपचार करण्यासाठी धावत आहेत. राजा आपल्या परीने जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे, परंतु त्या राजकन्येच्या प्रकृतीत मात्र सुधारणा होण्याचं कोणतंही चिन्ह दिसत नाही. ऋषी आणि संतांनीही राजकन्येची तपासणी केली आहे, परंतु ते देखील काहीही करू शकले नाहीत. हे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले. कोणाचेही औषध राजकन्येसाठी प्रभावी ठरत नाही हे ऐकून त्यांना देखील आश्चर्य वाटले. राजकन्येला बरा होण्याचा एकच उपाय आहे. तो काय आहे? सर्व प्राण्यांनी एकसुरामध्ये विचारले. एक काळी मांजर राजकन्येच्या पलंगाखाली आनंदाने झोपते. ती कोणालाही काहीही सांगत नाही. तिच्या उपस्थितीची कोणालाही जाणीवही नाही. जर कोणी त्या मांजरीला तिथून बाहेर फेकून दिलं तर राजकन्या लगेचच बरी होईल. सर्व प्राणी उद्गारले, वा सिंह, जंगलाचा राजा, तू जे म्हणतोस ते इतरांपेक्षा वेगळं आहे. जर आपणही मानव असतो तर आपल्याला या रहस्याचा नक्की फायदा झाला असता. ते असे बोलत असतानाच पहाट होऊ लागली. एक एक करून सर्व प्राणी उठले आणि तेथून निघून गेले. आता तो जो आंधळा व्यक्ती होता, ज्याला आता डोळे आलेले होते, तो झाडाच्या सर्वात उंच फांदीवर बसलेला त्या प्राण्यांचे संभाषण ऐकत होता. आता त्याची दृष्टी परत आलेली होती. तो आता पाहू शकत होता. जेव्हा त्यानं पाहिलं की सर्व प्राणी निघून गेले आहेत, तेव्हा तो खाली उतरला. प्रथम त्या शहराकडे निघाला जिथे रहस्यमय परिवर्तन घडले होते.
जिथे लोक कुबडे आणि कुरूप झाले होते. तेथील लोक त्यांच्या परिवर्तनाने खूप नाराज होते. ते कोणतेही काम करू शकत नव्हते आणि अन्नधान्य देखील दुर्मिळ होत चालले होते. तो जंगलातून लवकर बाहेर पडला आणि त्याने त्या शहरामध्ये प्रवेश केला, जिथे त्याला कुबडे आणि लोक असलेले दिसले. त्याने लोकांना विचारले, हे शहरवासियांनो, तुम्हाला तुमच्याबद्दल काय वाटते? कुबड्या आणि कुरूप असण्याचे कारण काय आहे? असे तो विचारू लागला. तेव्हा ते लोक म्हणाले, भाऊ, आम्हाला माहीत नाही की हा कोणत्या प्रकारचा आजार आहे. एके दिवशी जेव्हा आम्ही सर्वजण जागे झालो, तेव्हा आम्हाला स्वतःला या अवस्थेत आम्ही आढळलो. आमची मुलंही जगत नाहीत. मग मोठ्या भावाने विचारले, जर मी तुमची ही समस्या सोडवली तर तुम्ही मला ह्याची काय किंमत द्याल? त्यापैकी एक म्हणाला, जर तुम्ही शहरवासियांना या भयानक आणि विचित्र आजारापासून मुक्त केलं तर यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते? प्रत्येक जण त्रास सहन करत आहे. तुम्ही तुम्हाला हवे तितके पैसे घेऊ शकता. तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, ठीक आहे, आता तुमच्या घरी परत जा आणि उद्या सकाळपर्यंत तुम्ही सर्वजण या आजारापासून मुक्त व्हाल. लोक हे ऐकून आश्चर्यचकित झाले. पण बघूया काय होतं, असा विचार करत ते आपापल्या घरी निघून गेले. हा मुलगा त्यांना या भयानक आजारापासून कसे मुक्त करेल, हा विचार त्यांच्या डोक्यात मात्र चालूच होता. सर्वजण आपापल्या घरी परतल्यावरती मुलाने बाजारातून दुधाचा एक मोठं भांड विकत घेतलं आणि उत्तरेकडे चालायला सुरुवात केली. संध्याकाळपर्यंत तो टिहरी नदीच्या काठावरती पोचला. त्याच नदीच्या काठावरती त्याला एक पिंपळाचं झाड दिसलं. त्याने दुधाचं भांड झाडाखाली ठेवलं आणि हात जोडून बसला. काही वेळानं झाडाच्या त्या पोकळीतून एक काळा साप बाहेर आला आणि खाली उतरू लागला. त्यानं सर्व दूध पिऊन टाकलं आणि मग निघून गेला. मुलानेही सापाला जाताना पाहिलं आणि तो आनंदी झाला. तो शहराकडे परत चालू लागला. तो सकाळपर्यंत चालत राहिला. तो शहराच्या मध्यभागी पोचला. लोक जागे होऊ लागले होते आणि त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये आलेले होते. त्यांनी त्या कुरूप आणि कुबड्या माणसाचे उबदार स्वागत केले. मुलगा इच्छित पैसे घेऊन तेथून निघून गेला. चालत चालत तो त्या शहराच्या राजवाड्यामध्ये पोचला, जिथे राजकन्या अनेक दिवसांपासून बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेली होती. राजवाड्याच्या दाराशी एक पहारेकरी उभा होता. त्यानं पहारेकऱ्याला विचारलं, पंढरी, तुम्ही इतके सर्वजण दुःखी का आहात? तुम्ही काही मौल्यवान वस्तू गमावली आहे का? किंवा राज्यावरती काही मोठी आपत्ती आली आहे का? तेव्हा पहारेकरी म्हणाला, तुम्हाला माहीत नाही का की राजकन्या अनेक दिवसांपासून आजारी आहे. सर्व वैद्य, हकीम, डॉक्टर येऊन प्रयत्न करून गेले, पण तिचा आजार मात्र बरा करण्यात कुणालाही यश आलं नाही. राजकन्या प्रत्येक क्षणी मृत्यूशी झुंजत आहे. राजासोबतच प्रजाही दुःखी आहे. मुलगा म्हणाला, जर मी तुमच्या राजकन्येला बरं केलं तर तुमचा राजा मला काय देईल? तेव्हा त्यांनी सांगितलं, जा आणि राजाला विचारा. मग डॉक्टर, हकीम, संत आणि ऋषी आले. तिथे उभे राहिले आणि त्या मुलाला म्हणाले, मूर्ख, तू काय म्हणतोस? तुला तुझ्या जीवाची भीती वाटत नाही का? जर तू राजकन्येला बरं केलं नाहीस तर तुला तुझा जीव देखील गमवावा लागेल. हे लक्षात ठेव. मूर्ख बनू नकोस. तो आजार कसा बरा करशील? आमच्यासारख्या विद्वान शिकलेल्या व्यक्तींना तो आजार बरा करता आला नाही. त्यामुळे तू आजार बरा करशील असे म्हणतोस? निघून जा. त्याच्या बोलण्यावरती तो मुलगा हसला आणि म्हणाला, कृपया मला राजकन्येकडे घेऊन जा आणि मला तिची अवस्था पाहू द्या. राजवाड्याच्या दारावरती गोंधळ उडाला. मग राजकुमार राजाचा दूत त्या मुलाला म्हणाला, त्या मुलाला आत घेऊन जा.
मुलगा आत आल्यावरती राजा म्हणाला, तू लहान आहेस, निष्पाप आहेस. इतक्या निर्लज्जपणे तू बोलू नकोस. तुला माहीत आहे का, जर तू राजकन्येला बरं करू शकला नाहीस तर तुला जीवे मारलं जाईल. तुला स्वतःच्या जीवाची भीती वाटत नाही का? तेव्हा तो मुलगा म्हणाला, महाराज, मला एक संधी द्या. राजा म्हणाला, ठीक आहे, पण जर का तू अयशस्वी झालास तर मात्र तुला मारलं जाईल. तो मुलगा पूर्णपणे निर्भयपणे म्हणाला, मला ते मान्य आहे, पण जर मी राजकन्येला बरे केले तर तू माझे लग्न तिच्याशी करशील का? राजाने क्षणभर विचार केला. मग राजा म्हणाला, ठीक आहे, आता आत जा आणि बघ. मुलगा खोलीत शिरला तेव्हा त्याने राजकन्या मऊ पलंगावरती बेशुद्ध पडलेली पाहिली. मुलाने त्याच्यासोबत आलेल्या सर्वांना खोलीबाहेर पाठवले. मुलाने दार बंद केले आणि पलंगाखाली गोंधळ घालू लागला. तिथे एक मोठी मांजर शांतपणे बसली होती. मुलाने त्या मांजरीला उचलून खिडकीबाहेर फेकून दिली. तेवढ्यात राजकुमारी उठली आणि घाबरून उठून बसली आणि पाहू लागली. तिला असे वाटले की ती झोपेतून उठली आहे आणि तिला काहीही झाले नाही. राजकुमारी जागे झाल्याची बातमी ऐकून सर्वजण खोलीत शिरले. राजकुमारीला पाहून राजा आणि राणी खूप आनंदी झाले. राजकुमारीने विचारले की काय झाले, मला काय झालं होतं? राजाने तिला सांगितलं, मुली, तुला एक खूप विचित्र आजार झाला होता जो कोणीही बरा करू शकत नाही. मग या मुलाने येऊन तुला या आजारापासून बरे केले आणि तुझे प्राण वाचवले. पण त्याची एक अट होती, जर त्याने तुला बरे केले तर तू त्याची होशील आणि तो तुझ्याशी लग्न करेल. राजा हे बोलला आणि गप्प बसला. राजकुमारी देखील मुलाच्या चांगल्या दिसण्याने त्याच्यावरती मंत्रमुग्ध झाली. राजाने त्याचे लग्न मोठ्या थाटामाटात करून दिले. भिकारी मुलगा आता राजकुमार बनला आणि राजकुमारी कायमची त्याची झाली. एके दिवशी तो राजकुमारी सोबत घोडागाडीतून फिरायला गेला. वाटेत त्याला त्याचा भाऊ चालत असताना दिसला. तो गाडी थांबवून त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, अरे भल्या माणसा, तू इथे का चालत आहेस? तो म्हणाला, तुला यात काय फरक पडतो? राजकुमाराने विचारले, तुलाही भाऊ होता का? हो, तो आंधळा भाऊ होता. त्याचे काय झाले? तो कुठे आहे? तो कदाचित मेला असेल. हे उत्तर ऐकून मात्र तो राजकुमार म्हणाला, मी तुझा आंधळा भाऊ आहे, ज्याच्यावर तू प्रेम करत होतास. त्याने मला एका घनदाट जंगलात मारण्यासाठी सोडून दिलंस आणि मला झाडाला बांधलंस. मी तुला आत्ताच फाशीची शिक्षा देऊ शकतो, पण मी तुझ्यासारख्या नीच माणूस नाही जो तुझा बदला घेईल. मग त्याने त्याच्या धाकट्या भावाला त्याची दृष्टी कशी परत आली आणि त्याने राजकुमारीचा आजार कसा बरा केला, या साऱ्या गोष्टी त्याच्या भावाला सांगितला. राजकुमारी तिचा पती तो कसा बनला याबद्दल सर्व काही सांगितलं. धाकट्या भावानेही आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. त्याने त्याच्या मोठ्या भावाला ओळखलं. मोठा भाऊ निघून गेल्यावरती त्याला वाटलं की मीही प्राण्यांचं ऐकून फायदा घेऊ शकतो. त्याच रात्री तो जंगलात गेला. त्याच झाडावरती तो चढला. हळूहळू जंगलातील प्राणी त्या झाडाखाली येऊन जंपले. चित्ता म्हणाला, आजची नवीन गोष्ट म्हणजे एक आंधळा माणूस मला माहित नाही कधी या झाडावरती चढला. त्यानं आपले सारे बोलणे ऐकले आणि त्याचे डोळे बरे केले आणि येथून आरामात निघून गेला. मग लांडगा म्हणाला, हो, मी प्रथम त्या शहरात गेलो होतो जिथे रहस्यमय परिवर्तन घडले होते. त्याने त्या काळ्या सापाला दूध पाजून लोकांना बरे करून खूप पैसे कमावले. मग सिंह म्हणाला, मग तो राजवाड्यात पोहोचला आणि
त्याने राजकुमारीचा आजार बरा केला आणि तिचा नवरा बनला. हे ऐकून गरुडाने वर पाहिले आणि तो आश्चर्यचकित झाला. म्हणाला, अरे, मला झाडावर काहीतरी पांढरी वस्तू दिसते. कदाचित तीच ती दृष्ट असेल. ताबडतोब तो झाडावर चढून त्याचा पाय धरून त्याला खाली पाडू लागला. धाकटा भाऊ थरथर कापू लागला. काही प्राणी झाडावर चढले आणि त्या मुलाला खाली पाडले. सर्व प्राण्यांनी त्याच्यावरती झडप घातली आणि त्याला खाऊन टाकले. तर तुम्हाला ही कहाणी कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. कारण तुम्ही जसं कर्म कराल त्याची परतफेड तुम्हाला मिळणारच आहे. इथे मोठ्या भावाला लहान भावानं वचन देऊन देखील सोडून दिले होते. पण मोठ्या भावाचं नशीब चांगलं होतं की ज्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये समृद्धी, धनधान्य याची बरसात झाली. धन्यवाद. तुम्ही कथा शेवटपर्यंत ऐकली. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.